आकाशवाणी मुंबई केंद्र. ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या सुषमा देशपांडे यांनी घेतलेल्या खास मुलाखतीचा भाग दुसरा सादर करीत आहोत. काका, तुम्ही म्हणल्याप्रमाणे तुम्ही अनेक नाटकाच्या जगातले संस्कार घेऊन, साहित्याच्या जगातले संस्कार घेऊन नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आलात, बरोबर आहे? नोकरी करणं प्रत्येकाचीच गरज आहे. नोकरीच्या निमित्ताने आलात. नाही, मला मग गरजच होती, बरोबर ना, गरज होती. हो, पण माझं म्हणणं हे जरी खरं असलं तरी सुद्धा जे तुमच्यामध्ये रुजलं होतं संपूर्ण नाटक आणि साहित्य संपूर्ण, ते काही तुम्हाला गप्प बसून देईना. इथे आल्यानंतर पुन्हा तुम्ही नाही, ते तर आहेच आहे ना. मार्ग शोधला कसा पुन्हा नाटकाचा? होय, काय झालं, मी जरी इथे 56 साली काय जूनमध्ये असेल, जूनमध्ये आल्यानंतर मुंबईत काहीच ऍक्टिव्हिटी, कोणाची ओळखही नाही आहे, कुठं जायचं. मग शनिवारीवर परत पुण्याला जायचं पीडीएमध्ये. शनिवारी जायचं तर शनिवारी तिकडे त्यावेळेला हाफ डे होते ना. शनिवारी जायचं आणि रविवारी रात्री पॅसेंजरने परत यायचं. असं सुरू करत होतं. त्यामुळे मी पुण्यात यायचो. एकही दिवशी कुठंतरी राईटअप वाचला पेपरला किंवा काहीतरी अशा पद्धतीनं, आणि मला असं कळलं त्यावेळेला की इंडियन अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स या संस्थेतर्फे एक प्रशिक्षण शिबिर भरवलं जात आहे. नाट्य प्रशिक्षण शिबिर भरवलं जात आहे. आणि तिथं हे महाराजा पालनपूर यांची संस्था होती. ती आयडिया लोबो म्हणून सेक्रेटरी होती. आणि आमच्या त्या रजिस्ट्रार होत्या त्या संस्थेच्या. त्यांचं नाव होतं विजया जयवंत. मग मी त्यांना भेटायला गेलो. त्या आपल्या फोर्टमधलं विद्यापीठ आहे, विद्यापीठाची बिल्डिंग आहे, त्याच्या समोर एक कुठेतरी एक 4 मजली इमारत आहे. त्या इमारती यांचं ऑफिस होतं. तिथं मी गेलो, तिथं त्यांना भेटलो. तर म्हटलं असं असं मी इथं नोकरी निमित्ताने आलेलो आहे आणि मी पीडीएचा सभासद आहे. पीडीएमध्ये मी काम करत होतो. पण तोपर्यंत पीडीएचं नाव खूप गाजलं होतं. कारण पहिले 2 वर्षाचे नाट्य स्पर्धा झाल्या. त्या स्पर्धेच्या निमित्ताने पीडीएचं नाव गाजलं होतं, भालवांचं नाव गाजलं होतं, डॉक्टर लागूंचं नाव गाजलं होतं. म्हणजे कुठंतरी एक चांगली नाट्यसंस्थाबद्दल त्यांचा बोलबाला झाला होता. आणि मी म्हटलं मी आलो पीडीएमधनं. बाईंना आनंदच झाला. बरोबर. पण तिथं त्यावेळेला बरीच मंडळी होती. शेजारी अरविंदही होता. अरे म्हटले, अरविंद, अरे हा भालवांचा माणूस आला आपल्याकडे. अरविंद म्हटला घे त्याला, ही विल बी ॲसेट. आणि तिथून मग मी त्या संस्थेमध्ये इंडियन अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स त्या प्रशिक्षण शिबिराच्या निमित्तानं तिथं गेलो. तिथं मग अरविंद देशपांडे, माधव वाटवे, मला वाटतं त्यावेळेस सुद्धा करमरकर पण असाव्यात, विजया, आणि बरीच मुलं होती त्यावेळेस तिथं. आणि या प्रशिक्षण शिबिरातून एक नाटक करायचं होतं. तर त्यावेळेला गोनी दांडेकर त्यांनी नाटक लिहिलं होतं. त्यांनी ते विजयाबाईंकडे वाचून दाखवलं होतं. आणि मग शितू हे नाटक करायचं म्हणून मग विजयाबाई, प्रफुल्ला जोशी म्हणजे आता डाणूकर यांनी कोकणात जाऊन ते संबंध, ते वातावरण पाहिलं. विजयाबाईंची पद्धत आहे काम करायची संबंध. आणि मग आल्यानंतर आम्ही मग शितू या नाटकासाठी तालमी सुरू केल्या. त्यात अरविंद होता, माधव वाटवे होता, नंतर नीला जोशी म्हणजे आमची नीलम प्रभू, आणि नंतर करुणा ती होती. नंतर कामेरकर, सुलभाची मोठी बहीण होती, ती होती. आणि विद्यार्थी होते, मी होतो. आणि माझ्याबरोबर मनोहर काटदरे होता. मनोहर काटदरे होता. आणि मुख्य म्हणजे आनंद पै हा महत्वाचा माणूस, नेपथ्यकार, आर्टिस्ट, त्याचा मला सहभाग जास्त मिळाला. या संबंध निर्मिती प्रक्रियेमध्ये रंगभूमीवर संपूर्ण कोकण उभं राहिलेलं आहे. हे नेपथ्य पहिल्यांदा रंगभूमीवर अशा पद्धतीचं
कारण एरवी असे गोल गोल वर जाणारे पडदे किंवा असं एखादा बॉक्सेट वगैरे असं होतं. ते इथं त्याने निराळ संबंध एक रिअलिस्टिक आपण त्याला म्हणू का नावं काय द्यायची ते आपण जे पाहिलं जे आम्ही केलं. पडदा उघडल्यानंतर कोकण समोर दिसायचं. संबंध कोकण म्हणजे काय होतं, एका बाजूला भाग्याची झोपडी आहे उजव्या हाताला आणि समोर जे आहे असं कौलारू घर आहे. पुढे असे पडवी आहे, पडवीला असे खांब आहेत संबंध लावलेले आणि बाजूनी असा एक वर टेकडीसारखा रस्ता जातो आणि त्याच्यामध्ये संबंध झाडं, हिरवीगार झाडं आणि केळीचं एखादं खांब हे असलेलं केळीचं झाड आहे तिथं. आणि हे सगळं आम्ही आणायचो तिथं दरवेळेला. आणि घराच्या पुढेही आम्ही तिथं ते त्यावेळेला फुलांची झाडं लावाय. म्हणजे सर्व इतकं सगळं ते आपलं कृत्रिम काही नाहीच आहे. कौलं पण तशी केलेली. अशा पद्धतीचं ते नेपथ्य पहिल्यांदा आम्ही तिथं केलं. आणि जो पहिला प्रयोग केला तो कुठे केला असेल? कुठे? ऑपेरा हाऊस. ऑपेरा हाऊस मध्ये पहिला प्रयोग केला. रविवारी सकाळचा प्रयोग. ते बाईंनी बसवलं होतं नाटक. विजयाबाईंनी बसवलेलं पहिलं नाटक. त्याच्या आधी त्यांनी श्रीमंत बसवलं होतं, भारतीय विद्याभवन तेंडुलकरांचं नाटक बसवलं होतं. पण शितू हे आमचं पहिलं नाटक तिथं इंडियन अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स. आणि अफलातून प्रयोग झाला. एक शोकांत नाटक ते. आणि दांडेकर आणि सगळं ते वातावरण आणि त्याचा जो कथानक आहे शितूचं संबंध शितूचं आणि बाईनी. आणि त्या नाटकामध्ये आमच्या शिबिरात नसलेला काशीनाथ घाणेकर. त्यातला तो काशीनाथ घाणेकर तो महत्वाचा त्याच्यातला मध्ये. आणि बाकीचे आमचे विद्यार्थी सगळे शिबिरातली बाकी सगळे होते. आणि अशा पद्धतीने तो प्रयोग झाला, अप्रतिम झाला. आणि प्रयोग आणि त्यावेळेला पुढं काय आता, कारण त्यावेळेला प्रयोग झाल्यानंतर इंडियन अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स या संस्थेने अंग काढून घेतलं. पहिला प्रयोग झाल्यावर अंग काढून घेतलं. आता मी म्हटलं बाईना आता काय करायचं पुढे, कारण त्यावेळेला काय होतं साहित्य संघातून मंडळी कामं करायची, अरविंद वगैरे सगळी. आणि म्हटलं आता आपला एक चांगला ग्रुप तयार झालेला आहे आपल्या सगळ्या मंडळींचा. आता या अर्धवट नाटक कसं सोडत एवढं चांगलं झालेलं. अरे मग काय करणार आता, काय नाही म्हटलं आपण करूया. अरे कोण करणार सगळं, म्हटलं मी करतो की. मी आता तिकडं थोडं बालवांच्याकडनं मला माहित आहे काय काय गोष्टी करायच्या असतात, कशा करायच्या असतात, करू आपण. आणि माझ्याबरोबर आनंद पै तो म्हणला करूया आपण प्रयोग, बाकी सगळ्या जबाबदारी आहे मी घेतो. आणि मग त्यावेळेला संस्था नाही काही नाही, मग विजया जेवण सादर करीत आहे शितू असं म्हणून आम्ही पहिल्यांदा प्रयोग सुरू केले. आणि मग त्याच्यातून ते एक कुठंतरी न्यूक्लियस तयार झाला आमचा. एक कुठंतरी एक सातत्यानं आता नाटकं करायला पाहिजेत ही जाणीव झालेला असा तो एक नाटकाचा गंभीरपणे विचार करणारा एक गट तयार झाला. पण जबाबदारी घेण्याची प्रकृती तुमची तेव्हापासून आहेच का काय, ते जो अजून खाली उतरतच नाहीये, उतरणारच नाहीये. आणि मग ते झाल्यानंतर हे प्रयोग सुरू होत होते असे. पण शितू नंतरचं नाही त्याच्यानंतर काय झालं की आता तिथं कुलाबा महिला विकास मंडळ म्हणून आहे, तर त्यांच्याकरता काहीतरी कर. म्हणजे कुठंतरी एक आम्हाला काम काही पुढे चालायला एक हे मिळालं की यांच्याकरता करायचं आहे. ते झालं. तिथून मग आम्ही INT कडे गेलो. त्यांच्याकरता आम्ही मुलांची नाटकं केली आणि सगळं विजयाबाईंनी डिरेक्ट केलेली नाटकं. त्यात पुलंचं भयम मोठम कोटम, तेंडुलकरांची एकांकिका होती मुलांची, अंधेरी नगरीतील कंटाळा दिवस, अशी ती नाटकं आम्ही केली. नंतर मग एक कुठल्या तरी कुलाबा महिला विकास मंडळांच्या करताच एक आम्ही डॉक ब्रीफ म्हणून एक दीर्घांक होता, त्याचे तेंडुलकरांनी भाषांतर करून भिवा गणपत म्हणून असं एक ते केलं. म्हणजे काही ना काही निमित्त आम्हाला मिळत होती एक ग्रुप एकत्र राहायला.
पण हे करत असताना त्याचं पुन्हा सगळं नेपथ्य आणि हे सगळं नाही, काय होतं इथून पुढे एवढं नेपथ्य कुठं आम्हाला त्यावेळेला म्हणजे शितूसारखं प्रत्येक वेळी करायला लागत नाहीच नाही, एवढंच नाही. कारण इथं एकांकिका केल्या. भिवा गणपतला काय नव्हतं, एक फक्त कठडा होता. म्हणजे हे करत असताना किंवा खरं आपण आधी बोललो नाही, संगीताचा वापर पूर्वी जसं संगीत नाटकच होती, त्यानंतर संगीताचा वापर तुम्ही कुठल्या टप्प्यात पाहिलात? म्हणजे शितूला तुम्ही लाईव्ह म्युझिक वापरलं होतं? रेकॉर्डेड नाही, रेकॉर्डेड नव्हतेच त्यावेळेला कुठं. बरं. कारण त्यावेळेला लाईव्ह म्युझिक मला आठवत नाही त्यावेळेला काय कुठल्या पद्धतीचं, पण त्यावेळेला जे असायचं ते आतून म्युझिक असायचं. बरं. बिंगेतनं काहीतरी तुमचं पेटी असेल, गॉंग असेल, काय जे असेल ते आतून. ते रेकॉर्डेड नंतर सुरू झालं. म्हणजे त्या काळातही म्युझिक त्याच पद्धतीने वापरलं जात होतं, म्हणजे लाईव्हच वापरलं जात होतं. त्याचे वापर केलेला मला आठवत नाही त्या दृष्टीने. आणि या एकांकिका करत असता असता विजयाबाई लग्न करून जमशेदपूरला गेल्या, खोटे झाले आणि जमशेदपूरला गेल्या. पण दरम्यानच्या काळात आमच्या हे एकांकिका चालू होत्या. तेंडुलकरांच्याकडनं गवा बेहरे यांनी नाटक लिहून त्यांना कुठेतरी तेंडुलकरांचं नाटक आपण करावं असं वाटत होतं. म्हणून मग आम्ही ते मला भेटले. तेंडुलकरांनी मला त्यांची गाठ घालून दिली आणि सुरुवातीला गवा बेहरेंनी पैशाची काळजी करू नकोस. बरं म्हटलं. आणि त्यावेळेला काय नव्हतं आम्हाला जास्त लागायचं. तालमीसाठी त्याने आम्हाला हॉल दिला. ते पण सुरू केलं. पण काय झालं की माधव वाटवे याला म्हटलं, माधव आता आपल्याला काम करायचं आहे, नाटक आपल्या हातात आहे, आपण विजयाबाई नसली तर आपण करूया ना. बरं म्हणाला. आणि आम्ही आपला प्रयत्न करतोय. आज हा येतोय, उद्या दांडी मारतोय, असं करत ते सुरू झालं होतं. नाटक काय पुढे सरकत नव्हतं. आणि आता काय करायचं. विजयाबाई बाळणपणासाठी आल्या तिथं. आणि मग त्यांनी ते सगळं हातात घेतलं. आणि ज्या 1.5 महिन्यामध्ये जे सगळं 8-10 महिने रेंगाळत चाललं होतं, ते 1.5 महिन्यात त्यांनी नाटक इतकं चांगलं उभं केलं. चिमणीचं घर होतं मेणाचं. आणि मग तिथं आम्ही संस्था स्थापनच केली. त्या सगळ्या गडबडीमध्ये ह्याच्यामध्ये आम्ही संस्था स्थापन केली रंगमंच नावाची. आणि मग इथं आम्हाला त्या संस्थेचं स्वरूप आलं आता तिथं आता. आणि आपण मग त्या रंगमंचतर्फे आपण ते आणि मग पुढच्या त्या सगळ्या गोष्टीवर करत गेलो मी. पण ते संस्था सुरू झाली रंगमंच नावाची. आणि त्याच्यातर्फे मग हे पहिलं चिमणीचं घर होतं मेणाचं हे नाटक पहिल्यांदा रंगभूमीवर आणलं. तुम्ही राहत कुठे होतात का तेव्हा? मुंबईत राहत? अगं मी पार्ल्याला राहत होतो. तेव्हापासून पार्ल्यालाच पहिल्यांदा आलो आणि राहायला गेलो. आमच्या गावचाच एक मोहन सुरू होता म्हणून, त्याच्याकडे पहिल्यांदा पेईंग गेस्ट म्हणून राहायचो. दुसरी एक रूम होती, तिथं रात्री निवारा. म्हणजे पार्ल्यातच होता. 2 वेळ जेवण तिकडे आणि पथारी एका ह्याच्यामध्ये. पण मग हे नाटकाचं कुठे चालायचं तुमचं सगळं? आता कुलाबा महिला विकास फंड कुलाब्याला. तिथं त्यांच्याकडे चालायच्या. नंतर INTच्या चालायच्या, त्यांच्या कुठलं ते देऊळ आहे तिकडे बाबुलनाथ मध्ये चालायच्या. काही संघात चालायच्या. हे सगळं होत होतं सगळं त्यावेळेला. आणि मग चिमणीचं घर घरचे प्रयोग झाले. त्यावेळेला आमची संस्था रजिस्टर नसल्यामुळं कुठल्या तरी एका ब्राह्मण सभा, कुठल्या तरी मला वाटतं घाटकोपरचे ब्राह्मण, आमचा शितूत म्हणून मुलगा आमच्याकडे होता त्यावेळेला. तर त्या संस्थेतर्फे आम्ही एंट्री दिली आणि स्पर्धेत बक्षीस मिळवलं. असं झालं. आणि मग आता तिथून पुढे आता हा ग्रुप कायम आपला पुढे राहायला पाहिजे म्हणून रंगमंच. आणि मग ते रजिस्टर करून घेणं, अमुक करून घेणं, हे सगळ्या भानगडी मी सुरू केल्या. आणि मग रंगमंचाची रंगायन झाली. म्हणजे रजिस्टर रजिस्टर करायला गेलं तिथे रंगमंच कुठेच ती रजिस्टर झालेली होती. म्हणून रंगायन हे नाव पुशी रेग्याने दिलेलं आहे. पुशी रेग्याने तुम्ही लोकांनी खूप चर्चा केल्या होत्या का नाव काय ठेवायचं असेल. पण पुशी रेग्याने नाव दिलं रंगायन. आणि मग ते सगळं मग ते तुमची कॉन्स्टिट्यूशन आली, अमुक आलं, मेमोरंडम ऑफ असोसिएशन आला. हे सगळं ज्या फॉर्मॅलिटीज कराव्या लागायच्या त्या सगळ्या मग केल्या. श्रीपू भागवत अध्यक्ष झाले, विजय तेंडुलकर उपाध्यक्ष झाले, विजयाबाई अरविंद सेक्रेटरी. म्हणजे जे काही संस्था चालवण्यासाठी तो एक पाहिजे असतं, सगळ्या गोष्टी घटक असतात,
तो फॉर्म तयार झाला बर. आणि मग रंगायनची आमची स्थापना झाली असं. आणि मग पुढे मग नित्यनेमाने एक उद्देशानं मग नाटक करायला सुरुवात नाटक झाली. करायला सुरू झालं. मला काका, आपण एकूण आतापर्यंत तुमचा सुरुवातीपासून ते रंगायन सुरू झालं हो, इथपर्यंत आता रंगायनचा आपण- कालखंड आहे तो माझ्या दृष्टीने फार महत्वाचा कालखंड आहे. मी तेच म्हणणार होते की आहे. नाटकाच्या जगामध्ये पूर्णपणे होय, होय, होय. रंगायन हा महत्वाचा पुढे कालखंड. जी संबंध आपण जे म्हणतो चळवळ निर्माण झाली, म्हणजे प्रायोगिक चळवळ निर्माण झाली किंवा समांतर नाव दिलं, नाव काहीही द्या, पण ते जे एक आता नवीनतेचे जे एक लाट रंगभूमीवर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जी सुरू झाली, सित्यंतराच्या काळात जी आम्ही नाटकं केली त्याविषयी आपण बोललो हो. की त्यावेळेला नवीन नाटकं कोणी लिहितच नव्हते, त्यामुळं ती सित्यंतराच्या काळात. आणि आता जेव्हा एका उद्देशानं की आपल्याला सातत्यानं काम करायचं आहे, तर मग आम्ही ते उद्देश लिखित स्वरूपात आमच्या समोर मांडले आणि त्या लिखित स्वरूपाच्या उद्देशानं आम्ही मग नाटकं करायला लागलो. हा रंगायनचा माझ्या दृष्टीने फार महत्वाचा एक पाया घातलेला आहे की नाटकं करताना तुम्हाला एका उद्देशानं करायची आहेत. मी लोकांना समजेल, ज्यावेळेला केली तेव्हा डोक्यावरनं जाणारी नाटकं म्हणजे प्रायोगिक, अमुक म्हणजे प्रायोगिक, अशा व्याख्या त्यावेळेला करत आल्या. पण मी आता सोपी व्याख्या अशी करतो की कोणत्याही क्षेत्राचा जर विकास व्हायचा असेल, प्रगती व्हायची असेल जगात कुठंही, तर त्याला एक छोटा विभाग असतो ज्याला नाव दिलेलं आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट, R&D. तर तसं या माध्यमासाठी, या उद्देशानं तुम्ही जेव्हा काम करता, त्या उद्देशानं आम्ही मग नाटकं करायला लागतो. त्यावेळेला मग काय प्रायोगिक म्हणजे डोक्यावरनं, पण थोडक्यात असं आहे की कुठंतरी संशोधन करून त्याच्यात नवीन असे प्रवाह या संबंध आमच्या पारंपरिक रंगभूमीचा त्याची नाळ न तोडता पण तो व्यापक किती करता येईल या उद्देशानं जेव्हा नाटकं व्हायला लागली, त्याचा पाया रंगायननी घातला. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की नुसती हाऊस नसून गंभीरपणे नाटकाकडे बघण्याची एक प्रक्रिया हौशी रंगभूमी माझ्या मते तेव्हा त्या काळात होती. हो. आणि तिला आता हौशी म्हणतच गेलेली आहेत. पण ती हाऊस कशाला म्हणायचं आपण की एखाद्या गोष्टी केव्हा तरी हौशी खातर करतो. अगदी आता बरोबर. हे हाऊस राहिलेली नाहीये, गंभीरपणे नाटकाकडे पाहण्याची प्रक्रिया. तेच म्हणतो की आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा, एक जगण्याचा अर्थ देणारा हा एक संबंध कार्य आहे, त्याच्यासाठी आपण हे करतो. पण मग रंगायनचं म्हणून पहिलं नाटक कुठलं? आता ज्यावेळेला मी म्हटलं की चिमणीचं घर होतं मेणाचं, हो. ते जरी झालं तरी रंगमंचातर्फे, पण नंतर आम्ही ते रंगायन म्हणून जेव्हा संस्था स्थापन केली, रजिस्टर केली, आणि मग आम्ही पुन्हा आमच्या ह्याच्याप्रमाणे उद्देश पुन्हा एक त्यावेळेला नाट्य स्पर्धा असायचा. पण रंगायनमध्ये आम्ही दुसरी गोष्ट सुरू केली, ती म्हणजे आमचे हितचिंतक सभासद. कारण काय असतं, आमच्याकडे पैसा नाही, नाटकं करायची आहेत, उद्देशानं नाटकं करायची आहेत. ही माध्यम असं आहे, या माध्यमामध्ये प्रेक्षक असल्याशिवाय नाटक होत नाही. बरोबर. कारण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये, सृजन प्रक्रियेमध्ये प्रेक्षक हा आहे. हे कोणासाठी करायचं, आम्हाला काहीतरी सांगायचं असेल तर आम्ही कोणाला सांगतो, दाखवायचं असेल तर कोणासाठी दाखवतो, तर त्यासाठी प्रेक्षक हा महत्वाचा घटक या संबंध माध्यमामध्ये आहे. बरोबर. म्हणून मग सुरुवातीला आता काय नवीन काही करायचं झालं तर ते समजून घेणारा प्रेक्षक तुम्हाला पाहिजे. तर त्यासाठी मग तुम्हाला तुमचा प्रेक्षक तयार करावा लागणार. ही जाणीव आम्हाला तेव्हा झाली आणि तेव्हा मग आम्ही हितचिंतक सभासद योजना सुरू केली आणि त्या योजनेमध्ये आम्ही त्यांच्याकडून वर्षाला एक कपल मेंबर, इंडिव्हिज्युअल मेंबर असं म्हणून त्यांच्याकडनं काही पैसे घेतले आम्ही त्यांच्याकडनं त्या संदर्भात. आणि त्यांना आम्ही एक आश्वासन दिलं की या पैशामध्ये आम्ही तुम्हाला वर्षातून 3 नाटकाचे प्रयोग दाखवणार, नवीन प्रयोग दाखवणार. आणि म्हणजे मग त्या दृष्टीने आमच्याकडं थोडी का होईना पण गंगा जळी निर्माण झाली, थोडीशी. बरोबर.
मग त्या सृजन प्रक्रियेसाठी, नवीन नाटकाच्या निर्मितीसाठी त्याचा आम्हाला उपयोग होऊ लागला. आणि मग त्या दृष्टीने कमी खर्चात चांगली नाटकं कशी करता येतील याचाही आम्ही विचार केला. आणि त्या दृष्टीने आम्ही नाटकाच्या निर्मितीला सुरुवात केली. आणि पहिलं नाटक जे केलं ते ससा कासव, शंगो साठ्यांचं ससा कासव. कारण ज्या पद्धतीनं ते नाटक मध्यमवर्गीय कुटुंबातलं जे नाटक आहे आणि अतिशय हृदय असं नाटक आहे ते. आणि विजयाबाईने ते डिरेक्ट केलं, दिग्दर्शन केलं विजयाबाईने. आणि प्रथमच मराठी रंगभूमीवरती नेपथ्याच्या प्रकार, मी नेपथ्यासारखं मी सांगतोय कसा बदल झाला. तर पूर्वी आपल्याकडं 12 फुटी सेट, 10 फुटी सेट असं काहीतरी त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळायचं. पण या रंगांच्या पहिल्या नाटकामध्ये ससा कासवमध्ये 6 फुटी सेट, म्हणजे एक घराची खोली आहे. घर जे घटना घडत आहेत त्या खोलीमध्ये आहेत एका छोट्याशा. त्या भिंती पण आपल्या त्या फ्लॅटची नाही, ते 6 किंवा 7 फुटी अशा करून त्या पद्धतीने पहिल्यांदा रंगभूमीवर अशा पद्धतीचा सेट मांडला गेला. बर, ससा कासवच्या ससा कासवच्या कोणी केलं होतं नेपथ्य? ते आठवत? नेपथ्य आहे ते बाईंची कल्पना. बर. कारण कोणीतरी एक डोक्यातून ते केलं, मग ते कोणी कार्यवाही दुसऱ्या कोणी ते केलं. प्रकाश मळकर्णे कडून म्हणून त्यावेळेला होता आमच्याकडे, त्यांनी ते केलं. बर बर. नेपथ्य पण कल्पना बाईंची, विजयाबाईंची. कारण काय, विजयाबाई जेव्हा दिग्दर्शन करतात तेव्हा त्यांच्या कागदावर उतरलेलं सगळं असतं. त्यांनी जसं लेखक लिहिताना नाटक पाहत लिहितो तसं दिग्दर्शन करताना दिग्दर्शकाच्या डोळ्यासमोर ते नाटक कसं घडत जावं. जरी दिग्दर्शकाच्या मनात ते असलं तरी लेखकाच्या, तरी दिग्दर्शक जेव्हा करतात तेव्हा त्यांनी त्यांच्याकडच्या एकंदर सगळ्या नोंदी आहेत त्यांच्या सगळ्या, की सेट कसा. आणि मग ज्याच्यातली जी कॅरेक्टर्स आहेत त्याची त्यांनी अॅनालायझिस केलेले आहेत. कॅरेक्टर अॅनालायझिस या शब्दामध्ये ते व्यक्तिमत्व त्याच्यातलं आहे, त्याची जडणघडण कशी. आणि मग त्याप्रमाणे त्या नाटक दिग्दर्शन करताना आणि अतिशय सहज वाटाव्यात अशा त्यांच्या चलनवलन रंगभूमीवरचं हे तिथून महत्वाचं. ते बाईंचं जे काय आहे ना, की रंगभूमीवर कुठलंही नाटक करताना असं वाटत नाही की उगाच हिंडतोय, नाही. तर आम्हाला तेच कुठल्याही प्रकाराला. आणि त्यांनी मग आम्हाला सांगितलं की तुम्ही जर इकडून तिकडं जायचं असेल, तुम्हाला त्याकडं जायचं असेल, एक तर तुम्हाला तो दृश्य स्वरूपात कसं दिसेल हे तर बघावंच लागतं. पण त्यासाठी काय उद्देश असेल तुमचा इकडून तिकडून जाण्यासाठी, म्हणजे अशा मी शिकत गेलो की दिग्दर्शनातल्या बाईंच्या ज्या दिग्दर्शकांची आहेत ना अतिशय. आणि मग संपूर्णपणे ते नाटक आम्ही प्रेक्षकांना पहिला प्रयोग दिला. आणि तेही नाटक स्पर्धेमध्ये आम्ही केलं. प्राथमिक फेरीत आलं, अंतिम फेरीतही पहिलं आलं. म्हणजे ते पहिलं नाटक रंगायचं पहिलं केलेलं आणि स्पर्धेत पहिलं आलेलं. बरोबर बरोबर. आणि एक वेगळे पण रंगभूमीवरचं त्या नाटकानं, एक ते शंगो साठ्यांचं जे लिखाण आहे, कारण ती जे लिखाण आहे ते नाटकी अजिबात नाही, पण त्यात नाट्य आहे. कळलं की नाही, हे महत्वाचं आहे. ते त्यांच्या त्या लिखाणाचं ते नाट्य ओळखून विजयाबाईंनी त्या पद्धतीनं आणि काम करायला माधव वाटवे, नारायण पै, दत्ता भट आणि त्यानंतर सुलभा आणि अजून मला वाटतं निर्मला दाते, त्या शरीर भोपटकर, असे सगळे आमचे रंगांचे कलाकार त्याच्यामध्ये होते. आणि भट तर मला एक असा कलाकार, भटांसारखा अभिनेता मी तर पाहिला नाहीये. इतका चतुरस्त्र अभिनेता, ताकदीने काम अगदी. आणि एक तर त्याची आवाजाची जी जात होती, कुठल्याही पट्टीत त्याचा आवाज आणि देहबोली दोन्हीही त्याच्या एक आदर्श कलाकार मला वाटला तो दत्ता भट. पण त्या काळात म्हणजे काका तुम्ही दिवसभर नोकरी करत होतात मंडळी. होय. आणि मी आता
वाडियाचं तसं झालं सकाळी 6 ते रात्री 12. आता मुंबईला आल्यानंतर ऑफिसला जायचं म्हणून सकाळी 8 वाजता 8:30 वाजता घर 10:30ला पोहोचायचं ऑफिसला, 10, 10:30ला. म्हणून सकाळी 8:30 मॅक्झिमम 9. बरोबर. जे सोडायचं ते रात्री सगळं आटपून पुन्हा घरी रात्री 11 वाजता जायचं, पुन्हा सकाळी 8ला बाहेर पडायचं. हे अव्याहत अजूनही चालू आहे. आता फक्त घरी नोकरी नसल्यामुळं घरी 12-1 वाजेपर्यंत बसतो, पण नंतर पुन्हा बाहेर पडलो कामानिमित्तानं आविष्कारकडे कुठेही पुन्हा रात्री 11, 10, 10:30. बरोबर आहे. पण आता म्हणजे मुद्दा असा आहे की सकाळी तुम्ही नोकरी करणे घरासाठी एक थोडासा भाग, फार काही त्याच्यात मला अति खोल नाही शिरत आहे मी. तेव्हा तुमचं लग्न झालेलं होतं? नव्हतं सुरुवातीच्या. माझं लग्न 1960 साली झालं. बर. 1960 साली म्हणजे मी आणि रंगायनचा कालावधी कुठपासून कुठपर्यंत? 56 सालापासून या निमित्तानं सुरू झालं ना. बरोबर. इकडे तिकडे करता म्हणजे संस्था स्थापन झाल्यानंतर मग पुढे पहिलं नाटक जे आपण तेच केलं ते ससा कासव केलं. आणि त्याच साली मला वाटतं 60 साली माझं लग्न झालं. बर. अच्छा. सांगितलं होतं का काकूंना आधी की नाटकाशी पहिलं लग्न झालंय, कल्पना दिली होती? काय झालं त्याची गंमत अशी आहे की वाडियाला आम्ही स्टुडंट मॅनेजर असताना दुसरा एक स्टुडंट मॅनेजर माझा सहकारी होता, मनोहर देशपांडे. त्याने माझं सगळं पाहिलं होतं आणि त्याची ती बहीण. बर. मनोहर देशपांडे त्याची ती म्हणजे त्यांचं प्रभाचं आडनाव प्रभा देशपांडे आहे ना. बर. तर तिची ती बहीण. आता तिचे वडील गेलेले. बर. आणि 1 वर्षात लग्न करायचं असं त्यांच्या घरात. लग्न झालं पाहिजे 1 वर्षात तिचं. आणि ती जबाबदारी मनोहर पडली. बर. मनोहर आम्ही जवळजवळ 1-2 वर्ष एकत्र काढलेले. आणि आला म्हटलं माझी बहीण आहे, तिला म्हटलं हा देव माणूस आहे, तुला काय त्रास व्हायचा नाही, पण त्याला एक वेड आहे ते सांभाळून घे. सुरुवातीच्या काळात पण झालं, पण ते फार त्या निमित्तानं झालं ते माझं. प्रेमविवाह वगैरे काहीही नाही. मित्राच्या बहिणीशी मी लग्न केलं. पण काकूंनी तुमचं वेड जपलं आणि पेललं दोन्ही पद्धतीने. तिने फार सहन केलं. म्हणूनच म्हणलं की हे वेड काही साधं नाही. खूप सहन केलं. म्हणजे सहधर्मचारिणी अशी मिळावी एक भाग्यच माझं. म्हणजे दुसरं कोणी नाही. म्हणजे तिला खरं म्हणजे ती आता आपण वैयक्तिकवर बोलतोय म्हणून थोडस विषयांतर होतंय ना. पण ते काय होतं, अतिशय संसार सुखानं करणारी बाई ती. तिला संसारात रमणारी बाई ती. आता आणि मी अशा याच्यामध्ये रमणार, हे आता कसं होणार. तिने पाहिलं पहिले काही दिवस आणि मग रंगांमध्ये आमच्याबरोबर यायला लागली. म्हणजे एक मोठेपण आहे. 100% मोठेपण. म्हणजे मग एवढंच नाही तर पुढे जेव्हा आम्ही रंगायणमध्ये तालमी करायला भुलाभाई मेमोरियलमध्ये शिफ्ट झालो, तिथं करायला लागलो. दर रविवारी मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम आम्ही रिहर्सल करायचो. घरून डबा घेऊन यायची. बर. सगळ्यांसाठी. म्हणजे इतकी ती पण आता कुठेतरी त्या ह्याच्यामध्ये स्वतःला तिने सामावून घेतलं. ते होणं तरच आपण नवऱ्याबरोबर राहू शकतो हे जाणलं काकूंनी. हो, मोठेपण आहे ते, खूप मोठेपण आहे की. आणि त्या हिशोबात त्यांनी तिच्या ज्या संसाराच्या कल्पना होत्या, त्या संबंध जे काय असेल ते त्याच्याशी तिने तडजोड केली. नाटकाला फार महत्वाचे स्थान संसारात आहे. तडजोड केली, खूप तडजोड केली. बरोबर. पण ससा आणि कासव नंतरचं कुठलं तुमचं पुढचं नाटक रंगायणचं? ससा आणि कासव नंतर आम्ही पुन्हा पुढच्या वर्षीच्या स्पर्धेसाठी मला वाटतं कावळ्यांची शाळा केलं. बर. मला वाटतं त्यांचं पहिलं नाटक कुठलं ग्रहस्थ असावं का, तेंडुलकरांचं ग्रहस्थ पहिलं नाटक ते होतं. त्याच्यानंतर त्यांनी कावळ्यांची शाळा म्हणून आम्ही त्यांच्याकडनं ते करून घेतलं. बर. कावळ्यांची घेतलं तुम्ही? नाही, त्यांनी त्याच्यामध्ये ते नाव बदललं, कावळ्यांची शाळा असं. पण विषय तोच होता थोडासा, कावळ्यांची शाळा. तेंडुलकर हा तसा रंगायणचा लेखक म्हणता येईल ना काका? निश्चितपणे सुरुवात आहे. कारण म्हणजे त्या काळात बाईंनी केलेल्या एकांकिका पण आहेत. हो, आहेत ना. ते सगळं आपल्याला पुढे त्याविषयी पण आपल्याला पुढे बोलायचं आहे. पण हे चालू असताना संबंध आता आपल्याला कुठंतरी बूट टेकायला जागा पाहिजे.
बर. आतापर्यंत कसं होतं, या संस्थेत जा, पण जेव्हा तुम्ही स्वतःची संस्था स्थापन करून, तर त्या दृष्टीने मग आम्हाला कुठंतरी संध्याकाळी एकत्र जमायला, तालमी करायला, ऑफिसचं दप्तर ठेवायला, संबंध कागदपत्र ते सगळं जे असेल ते ठेवायला कुठंतरी एक जागा आवश्यक होती. त्यामुळं प्रथम आम्हाला विल्सन कॉलेज, कारण तिथं वाल कुलकर्णी होते आणि विजयाबाई वालनची विद्यार्थिनी म्हणून आम्हाला विल्सन कॉलेजमध्ये जागा मिळाली. तुम्ही म्हणत होतात की संस्था स्थापन झाल्यानंतर एक कागदपत्र ठेवायला, कार्यालयीन जागा आणि संध्याकाळी एकदा मग ते नुसतं न राहता की बाकी सगळे व्यवहार आहे ते सगळं तो सगळं म्हणून कुठंतरी त्या दृष्टीने कागदपत्र ठेवायला, रोज जमायला एक कुठेतरी जागा आवश्यक होती. पण रिहर्सलला आम्हाला ह्याच्यामध्ये विल्सन कॉलेजमध्ये संध्याकाळी कॉलेज संपलं की त्यांचा मग आमचा तो प्रोफेसर्स कॉमन रूम होती, त्या कॉमन रूममध्ये आम्ही तालमी करायचो. पण त्याच नंतर आम्हाला विजयाबाईंनी भुलाभाई मेमोरियल इन्स्टिट्यूट इथं एक जागा घेतली आम्ही. तिथं म्हणजे आम्हाला कुठंतरी एक छोटीशी जागा मिळाली आणि रिहर्सललाही जागा मिळाली. हां, अशा पद्धतीने मग दोन्हीकडे आम्ही रिहर्सल आणि मुख्य म्हणजे भुलाभाई मेमोरियल इन्स्टिट्यूटचं जे वातावरण होतं तसं वातावरण नंतर कुठं मला तरी पाहायला मिळालेलं नाहीये. त्या वातावरणामध्ये सर्व कला एकत्र नांदत होत्या त्या छपराखाली. आमची नाटकांची एक होती आणि तिथं थिएटर युनिट म्हणजे अलकाजींची संस्था होती. नाटक म्हणजे हे 2 नाट्यसंस्था तिथं होत्या. नंतर एक रविशंकर यांचं संगीताचं तिथं एक वर्कशॉप म्हणा किंवा अशा पद्धतीचं शिक्षण देणारं रविशंकर सतार वादन आणि तिथं विजय राघवराव म्हणून त्यांचे एक सहकारी होते. म्हणजे त्या दृष्टीने तेही होतं, म्हणजे संगीताचंही होतं. आणि दुसरं की दृश्यकलेमधलं पेंटर गायतोंडे सारखे तिथं अनेक त्या वास्तूमध्ये चित्रकार होते, स्कल्प्टर होते. सर्व कला एकत्र नांदल्यासारख्या नांदत होत्या त्यावर. म्हणजे कधी आम्ही तिकडे त्यांच्या स्टुडिओत डोकायचो, तर कधी आमच्या रिहर्सलमध्ये यायचे. असं कधी मग त्यांच्या तिथे ते रिहर्सल चालू असताना आम्ही तिथं डोकवायचो. म्हणजे कुठंतरी या सगळ्यांचा थोडंसं कलांचं आपल्याला संस्कार त्या तिथं ते होत होते. असं ते वातावरण होतं. आणि त्या भुलाभाई मेमोरियल इन्स्टिट्यूट मध्ये एक छोटा हॉल होता. आणि मग दुसरं काय व्हायचं, त्यावेळेला आम्ही प्रयोग कुठं करायचो, एक साहित्य संघ, नंतर ऑपेरा हाऊस, नंतर तेजपाल मध्ये त्यावेळेचं जे परीघ होता मी त्या म्हटल्याप्रमाणे अजून दादर पर्यंत पसरलेला नव्हता. दादरला शिवाजी मंदिर होतं ते ओपन एअर होतं, पण तिथे क्वचित नाटकं होती. नाहीतर मग दादरला जी नाटकं व्हायची ती इकडे हिंदू कॉलनीतलं जे राजा छत्रपती शिवाजी तिथं तिथं व्हायची. नंतर काही वेळेला बालमोहनच्या छोट्या थिएटरमध्ये व्हायची. असं होत होतं तिकडे. तिथे आपण पुढे अजून पसरलेलं नव्हतं. त्यामुळं त्या गिरगावाच्या परिसरातच सगळी नाटकं ती होत होती. आणि म्हणून मग आम्ही त्या तिथे सुरुवातीच्या काळात आयनोस्कोची पहिली एकांकिका केली. लीडर, पुढारी वृंदावन दंडवतेने लिहिली होती आणि विजयाबाईने दिग्दर्शित केली होती. म्हणजे पहिल्या प्रथम कुठंतरी एक नवीन नाट्य प्रकार त्या समीप नाट्य म्हणजे इंटिमसी आहे त्या हॉलमध्ये तिथं तो सादर केला गेला अशा पद्धतीने. आणि नंतर मग तेंडुलकरांची एकांकिका मादी, आम्ही मादी करायचं ठरवलं. म्हटलं विजयाबाई काम करणार आणि विजयाबाईंच्या बरोबर काम करायला तितक्याच ताकदीचा अभिनेता. विचार करता करता आम्हाला डॉक्टरांचं नाव सुचलं. आता डॉक्टर PD यायचे. आणि त्यावेळेला पुण्याचं जे वातावरण होतं संस्थांचं निरनिराळ्या सगळ्यांचं, की या संस्थेतला माणूस त्या संस्थेमध्ये कशा करता गेला तर तो बाटला. असं इतकं ते वॉटर टाईट कंपार्टमेंट पुण्यामध्ये होतं की या संस्थेच्या कलाकाराने तिकडं जायचं नाही त्यांनी, असं जे वातावरण होतं पुण्यातलं. आणि नंतर मी ते मोडलं ते नंतर केव्हा तरी. पण मग हे करताना मग डॉक्टरांचा माझा परिचय, मी PD मधला जातो म्हटलं, मी विचारतो. पुण्याला आलो आणि त्याला सांगितलं डॉक्टरांना आम्ही असं असं करतो आहे आणि आमची इच्छा आहे, विजयाबाईंची इच्छा आहे, आम्ही सगळे तर ही एकांकिका सुरुवात आम्ही करतो. येतो म्हणाले. आले
बर. हा, त्या तालमी सुरू केल्या. इकडे भालवाने माझ्यावरती राग काढला. अरे तू काय करतोयस काकडे, संस्था मोडतोयस तू, संस्था तोडतोयस तू. म्हटलं मला असं वाटत नाहीये की एखाद्या वेळेला हे म्हणलं देवाणघेवाण आपली व्हायला पाहिजे अशी मला जाणीव झालेली आहे. आणि त्या एकांकिकापुरतेच डॉक्टर येत आहेत जात आहेत, पीडीएचं काम थांबत नाहीये, ते चालूच आहे. म्हणलं एखाद्या कलाकृतीला जर न्याय देणारा कुठे अभिनेता असेल तर तसं करायला म्हटलं काय हरकत आहे. नाही बालमा रागवले माझ्यावर. नंतर मग आमचे ते सहकारी पीडीए मधले जया धर्माधिकारी, वासुदेव पाणंदे, हे सगळी मंडळी, अरे तू डॉक्टरला घेऊन गेलास. आमचं काय म्हणलं बरं. नंतर मग जया पण आला, नंतर त्या जया पण आला, पुढच्या एकांकिकेत जया काम करायला आला. पण असं हे कुठंतरी त्यावेळेला मी सुरुवात केली. बर. आणि मग त्या हॉलमध्ये जेमतेम 75 प्रेक्षक बसू शकतील आणि तिथं सेट नाही, काही नाही, केवळ एक अत्यावश्यक असं जे काही सामान असेल, फर्निचर असेल, टेबल असेल, काही असेल, ते मांडून, म्हणजे फंक्शनल ज्याला आपण असं म्हणतो नेपथ्य, त्या नेपथ्याप्रमाणे ती एकांकिका तिथं प्रथम सादर झाली. बर. मादी. बर. आणि मादी जी एकांकिका झाली पहिल्यांदाच अशी एक एकांकिका की जिथे एक शेवटची भेट आहे त्यांची. आणि तेंडुलकरांची काय लिहिलेली आहे एकांकिका. हो. आणि त्या दोघांनीची एकांकिका ज्यांनी समोरून पाहिली ती एकांकिका, जे काय अनुभव घेतलाय तो, अशी एकांकिका मादी. म्हणजे कुठं बाईन एक दिग्दर्शक म्हणून आणि अभिनेत्री म्हणून ते जे काय पाहिलं ना एक त्या एकांकिकेमध्ये. कारण अजूनही मला एक ते काय माहित नाही, पण मला दिसतो तो प्रयोग. अजूनही काही प्रयोग मला दिसतात, संपूर्ण दिसतात असे. बरोबर. तर तसाही तो प्रयोग कुठेतरी मला अजून तो दिसतो तसाच. पण मग पुढारी, थीप पोलीस हे सगळं तिथंच केलं? तिथंच झालं. नाही, थीप पोलीस आम्ही केलं तेजपालमध्ये केलं. पण त्याच्या आधी थीप पोलीस इकडे झालं होतं स्पर्धेला कुठेतरी. पण आम्ही ना ते तेजपालला केलं, कारण काय तेजपाल एक तिथं आम्हाला होतं, ते करायला पाहिजे तिथं. आणि नंतर इथं. आणि पुन्हा काय आहे की इथं नाटकाच्या मर्यादा आहेत. पुन्हा इंटिमेट थिएटरला करायला इथं जेव्हा तुम्हाला प्रोसिनेम मध्ये नाटकं करायची गरज असते ज्या नाटकांची, ते प्रोसिनेम मध्येच केले पाहिजेत. बरोबर. कळलं की नाही. ससा कासव तिथं होणार नाहीये. बरोबर. कारण तोच अवकाश आहे तिथला, तो त्याच्यासाठी नाहीये. त्याला तोच पाहिजे, प्रोसिनियम थिएटरच पाहिजे. म्हणून तिथं तीही नाटकं तिथं केली. आणि दुसरं काय होतं त्यावेळेला अजून नाटकं करायला एक तिथं थिएटर होतं, ते म्हणजे आपलं भुलाबाई नाही, चौपाटीवरचं, दादर गिरगाव चौपाटीवरचं, गिरगाव चौपाटीला ते थिएटर आहे, तिथं आम्ही नाटकं करायचो. मोठं थिएटर आहे, गुजराती नाटकं तिथं व्हायची सगळी. काय नाटकाचं त्या थिएटरचं नाव, तिथं आम्ही खूप नाटकं, म्हणजे पहिल्यांदा मी कुठलं नाव सांगितलं तिथं विजयाबाईने वगैरे केलं. त्या बाबुलनाथ नाही का, ते थिएटर आहे तिथं. कुठलं थिएटर? भुलाबाई आत्ता बोललात? नाही, भुलाबाई नाही, काय भारती विद्या भवन. म्हणजे अगदी पूर्वीचं जे तिथे आहे अजूनही भारती विद्या भवन. तुम्ही अगदी पुण्याहून आलेला होता तेव्हाचा रेफरन्स म्हणून सांगितलं होतं. बरोबर आहे. भारती विद्या भवन मध्ये तिथे आधी विजयाबाईंनी नाटकं केली. तिथे म्हणजे ज्या वेळेला ज्या नाटकाला छोटं स्टेज आणि मोठं स्टेज त्याची जी काही आवश्यकता आहे त्याप्रमाणे आम्ही ते करत होतात. आणि पण मग आमची गरज त्यावेळेला मला वाटायला लागली की मोठ्या थिएटरमध्ये प्रयोग करायचे तर आर्थिकदृष्ट्या परवडत नाही आपल्याला. मग काय करायचं, म्हणून मग भुलाबाईमध्ये आम्ही प्रयोग करणं सुरू केलं. काही ज्या एकांकिका आहेत त्याची आवश्यकता आहे तिथे केलं. तिथं आम्ही 5 दिवस एकांकिका केली, मादी केलं, अजगर आणि गंधर्व जे केलं ते आम्ही तेजपालला केलं. कारण त्याची गरज तिथं होती. तेंडुलकरांचं एक महत्वाचं स्क्रिप्ट आहे. म्हणजे ते काय होतं की त्या नाटकामध्ये जे वातावरण आहे, ती खोली आहे, ती बाईची त्या खोलीमध्ये आहे, तिचं ते दरवाजा आहे, ते खिडकी आहे, खिडकीत मग पोपटाचा पिंजरा आहे, हे सगळं वातावरण तिथलं जे आहे त्यासाठी भुलाबाई लहान पडत होतं. म्हणजे मेमोरियल इन्स्टिट्यूटचा छोटा हॉल कमी पडत होता.
तिथं जेवढे अशी काही असतील एकांकिका वगैरे, पण तिथं आम्ही ते सुरू केलं. म्हणजे एका पातळीवर तुम्ही इंटिमेट पद्धतीने नाटक करत होतात, एका पातळीवर बाहेरच्याही ह्याच्यावर करत होय होतात. होय 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 त्या निमित्ताने मग ससा कासोचे आम्ही किती प्रयोग केले बाहेर जाऊन, सगळे बर प्रयोग केले त्यावेळेला. कारण त्यावेळेला ते लोकांना नाटक आवडलेलं होतं, खूप आवडलं. बर कावळ्यांची शाळा खूप आवडलेलं होतं, बर. तेही आम्ही नाटक केलं. पण काका, त्या काळामध्ये ज्याला आपण नेहमीच म्हणतो की एकांकिका हा एक महत्वाचा खरं फॉर्म आहे, आणि तो तुम्ही लोकांनी खूप हाताळला आहे वेगळ्या निश्चितपणे. आणि तेंडुलकर याने तो फॉर्म अतिशय चांगल्या पद्धतीने तो हाताळला आहे आणि लिहिले एकांकिका त्यांच्या. म्हणजे या छोट्या कालावधीमध्ये तुमच्यावर जास्तीत जास्त काहीतरी नाटकाचा परिणाम घडून आणणारी कृती आहे ती. एखादा प्रसंग काहीही असेल, पण त्या छोट्याशा वेळेमध्ये तो सादर करणं, कॉन्सन्ट्रेटेड त्याचा इम्पॅक्ट. अगदी ते नाट्य जे आहे ते तुम्हाला तेवढ्या छोट्या काही पाऊण तास, अर्धा तास या कालावधीमध्येच तुम्हाला ती द्यायला पाहिजे. ते एकांकिकेची ती हेच आहे. पण आता या पार्श्वभूमीवर, म्हणजे पार्श्वभूमी असं म्हणत नाही, या ओघामध्ये खुर्च्यासारखं वृंदावनचं नाटक जे आहे, वृंदावन दंडवतेचं नाटक, तर ते नाटक खूप स्क्रिप्ट महत्वाचं म्हणून कायमच आम्ही लोकांनी वाचलंय नंतर. परंतु माझं म्हणणं, वृंदावनला तुम्ही लिहायला सांगायचा, तेंडुलकरांना लिहायला सांगायचा. काय होतं याच्यामध्ये, वृंदावनचं वाचन चांगलं होतं, बाईंचं त्यावेळेला तिथं काय चाललंय, इकडे चाललंय, तो आयनस्कोचं नाटक ना, आणि वृंदावन आणि बाई या दोघांचं आदान प्रदान या विषयाविषयी सतत बोलणी चालायची, चर्चा व्हायची सगळं त्यातून. आणि वृंदावने लिहिलं ते अतिशय चांगलं लिहिलं नाटक ते. हो. आणि त्याच्यामध्ये माधव आणि विजयाबाई दोघांचंच आहे ते ना. आणि त्या दोघांनी त्यातली जी अभिनयाची शैली होती, इकडे विजयाबाई अतिशय नॅचरल याच्यामध्ये काम, पण तिथं जो प्रकार होता तो थोडासा त्याला, कारण विजयाबाईचं बोलणं पुन्हा नाटकी, त्याच्याला माधवचं हे सगळं तो एक भास निर्माण त्यातून ते निर्माण करायचं. आणि एक प्रचंड गर्दी आहे आपल्या भोवती, आणि त्या गर्दीतून आपण हिंडतोय, आपण हे करतोय, हे सगळं करत असताना त्या सगळ्या खुर्च्याचा जो आशय आहे तो बाहेर येताना, आणि किंचित अशी ते वाकलेली म्हातारीसारखी, आणि थोडं तोंडात असं बोलायचं, माधवते तसंच, आणि थोडंसं ओव्हर ऍक्टिंग म्हणता येत नाही, पण त्या दृष्टीने एक सहज अभिनय असतो, त्याच्यात थोडा पुढे जास्त जाऊन थोडासा अभिनयाची एक वेगळी जातकुळी म्हणू शकतो आपण. एक म्हणजे आशय पोचवण्यासाठी म्हणून अभिनयाची जातकुळी कुठली वापरायची, त्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. खुर्च्या झालं. आणि नंतर मग तेंडुलकरांनी 63 साली नाटक लिहिलं एक, मी जिंकलो मी हरलो. आणि ते नाटक एका कलाकाराच्या जीवनावरतीच आहे, शरद तळवलकर. त्याच्या नाटक वेड्यावरतीच आहे, आणि त्याचा तो नेपथ्यासाठी म्हणून त्याचा जे आहे त्याचे सासरेवर राहतात. म्हणजे या दोन व्यक्ती आहेत त्या नाटकामध्ये. आणि मग त्याच्यातून ते त्याने नाटक लिहिलेलं. पण म्हणजे तेंडुलकरांनी आधी लिहायचे, तेंडुलकर मग वाचून दाखवायचे, का तुमच्या चर्चा व्हायच्या आणि मग तेंडुलकर लिहायचे? नाही, तेंडुलकर. आणि एक काय होतं, रंगायनमध्ये 2 स्तर होते, एक वैचारिक स्तर, एक कार्यकर्ता स्तर. कळलं की नाही? हे महत्वाचं होतं. वैचारिक स्तरावरती श्रीपू भागवत, तेंडुलकर, विजयाबाई, माधव, अरविंद हे सगळे त्या स्तरावरती ते संबंध होतं ते. आणि तिथून मग तो निर्णय होत असे, आणि मग त्याची कार्यवाहीच पुढे करत राहायचं. ते आम्ही पुढे सगळं त्या निमित्तानं ते पुढे सगळं आमचं आम्ही करू करायचं पुढे सगळं त्याचं, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी. पण अशा पद्धतीने ते व्हायचं कुठंतरी त्या वैचारिक स्तरावरती सगळ्या. आणि विजयाबाईंचा निर्णय शेवटी अंतिम असायचा. विजयाबाईंनी नाटक करायचं ठरवलेलं आहे, निश्चितपणे करायचं. म्हणजे तो मी जिंकलो मी हरलो बाईंनी बसवलेलं होतं. कुठलं? मी जिंकलो मी हरलो. हो, विजयाबाईंनी नाटक बसवलं, विजयाबाईंनी काम केलं. आणि त्याच्यातलं ते नाटक पहिला प्रयोग आम्ही नाशिकला केला. आणि ते मोठं नाटक, प्रोसिनियमचं नाटक आहे ते, काही इंटिमेटचं नाटक नाहीये, मोठं. त्याला सेटही मोठा होता, सगळंच मोठं होतं. आणि दत्ता भट, मनुताई केंकरे, राजा बापट,
नंतर जयश्री बांगर, आणि मुख्य त्यावेळेला पहिल्यांदा रंगभूमीवर कोण आला असेल गायक? वसंतराव देशपांडे. बर, मी जिंकलो मी हरलो आले. मी जिंकलो मी हरलो मध्ये वसंतराव देशपांडे बर पहिल्यांदा रंगभूमीवर आले. बर. आणि त्या ह्याच्यामध्ये ते सौदागर, छोटा गंधर्व आहे ना, ते वातावरण ते आहे. शरद तळवलकर, सौदागर, म्हणजे हा सगळा त्या नाटकाच्या वेडापायी त्याच्यातला तो त्यातून जे नाट्य उभं राहिलेलं आहे ते सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि केना वाटव्यांची शैली, संबंध, बोलण्याची शैली, एकंदर सगळा तो प्रकार, तो दत्ता भट, असं सगळा तो प्रकार होता. नाटक ते खूपच खूप खूप चांगलं नाटक. आणि चाललंय खूप चांगलं नाटक ते. खूप चाललं. प्रयोगही त्याच्या मी खूप केले, दौरे केले. पहिल्यांदा दौरा केला, आता तोपर्यंत कुठलाही दौरा झालेला नव्हता. तर एक संबंध जो 15 दिवसाचा दौरा मी केला त्यावेळेला. मी जिंकलो मी हरलेचा. कुठल्या भागामध्ये केला होता? विदर्भात केला सगळा, नोव्हेंबरमध्ये. मोठा दौरा केला, पहिल्यांदा केला असा दौरा. आणि त्यानंतर आम्ही कावळ्याची शाळा केली. कावळ्याची शाळा त्याच वर्षीच आहे, त्याच्या आदल्या वर्षी असेल कावळ्याची शाळा असेल. नंतर दुसरं महत्वाचं नाटक आम्ही केलं 74 साली, 64 साली, यशोदा. फार महत्वाचं नाटक, श्रीना पेंडसेंचं कादंबरीवरनं ते नाटक त्याने केलेलं आहे. बरोबर. त्यात पुन्हा डॉक्टर होते, म्हणजे रंगायनच्या 3 नाटकामध्ये डॉक्टर होते. मादीमध्ये होते, मी जिंकलो मी हरलो मध्ये होते, आणि नंतर यशोदामध्ये होते. आणि ते झाल्यानंतर मध्यंतरी मग ते झाल्यानंतर हरीण गेला खोटे, मध्यंतरी हरीणचं 66 साली मला वाटतं निधन झालं फेब्रुवारीमध्ये. आणि मग 66 का 64 मला वाटतं काहीतरी 64 साली हरींचं फेब्रुवारीत निधन झालं. आणि त्याच्यानंतर आम्ही यशोदा झालंच होतं, कारण हे काय आहे, रंगायनचं सगळं जे काय नोंदी आहेत ना, दुर्दैवानं माझ्याकडे नाही आहेत. त्या मी सगळ्या तयार करून ठेवल्या होत्या. आता मला ज्या तशा तपशील जसे आठवतील. ठीक आहे ना, काहीच हरकत नाही आपल्याला त्याची. म्हणजे अगदी काही त्याच सालचं त्याला आठवलं पाहिजे असं नाही. आणि त्यानंतर डॉक्टरांचं नाटक आम्ही केलं, एक होती राणी, क्वीन अँड द रिबेल्स. ते डॉक्टरने ते रूपांतरित केलं आणि विजयाबाईने दिग्दर्शित केलं, आणि तेही नाटक आम्ही केलं. पण ते फसलं नाटक. कुठे फसलं, काय फसलं, ते नंतर ते चर्चा झाल्या. पण ते नाटक फसलं, प्रयोग फसला नाटकांचा. मग त्यानंतर मग डॉक्टर व्यवसायानिमित्तानं ह्याला गेले, आफ्रिकेला गेले. आणि 66च्या अखेरीस विजयाबाई फारुखशी लग्न करून लंडनला गेल्या. म्हणजे ह्या त्या काळामध्ये संबंध हे सगळं चालू असताना वैयक्तिक पातळीवर ह्या 2 घटना घडल्या. बरोबर. म्हणजे आता रंगायनमध्ये पोकळी निर्माण झाली. आतापर्यंत संबंध बाई शिवाय रंगायन आम्ही विचारच करत नव्हतो, करू शकतच नव्हतो. पण मग काय आता पुढे नाही, अरविंदने ते काम पुढे चालू ठेवलं. पण बाई जाण्यापूर्वी 1-0 बाजीराव त्याच्या आधीच आहे. 1-0 बाजीराव आधीच आहे मला वाटतं. हो, कारण 1-0 बाजीराव त्यानंतर मला वाटतं बाई गेल्या. हो, ते 1-0 बाजीराव करून 66 साली बाई गेल्या. मग तेच नाही, 66 साली बाई गेल्या. पण मग 1-0 बाजीराव एक महत्वाचं नाटक आहे ना. 1-0 ते खानोलकरांचं 1-0 बाजीराव. आणि 1-0 बाजीराव आम्ही कुठं केलं? विल्सन कॉलेजचं छोटं सभागृह आहे. मे महिन्यात तिथं केलं आम्ही. ते मे महिन्याच्या ह्याला केलं तिथं आम्ही ते. पण खानोलकरां तुम्हाला अप्रोच झाले होते का तुम्ही लोक खानोलकरांना? नाही, काय होतं, खानोलकर हे मौजचे लेखक. श्री पेंडसेंमुळे ते श्रीपू भागवतांमुळे ते श्रीपू भागवतांनी त्यांच्या रात्र काळी घागर काळी या बरोबर. आणि ते सगळं काय जे लिहिलं असेल ते तिथं पहिल्यांदा श्रीपूंच्याकडे, अगदीच बरोबर, श्रीपूंच्याकडे जायचं. तिथून ते गेल्यानंतर ते म्हणजे आपण वाचलं सगळं आणि बाईक पुढे करायचं हे नाटक. अशा पद्धतीचं नाटक मराठी रंगभूमीवर आलेलं नव्हतं. कोणी काम केले ते त्याच्यामध्ये? त्याच्यात माधवचा जी भाग, 1-0 बाजीराव, माधव वाटवे.
असा शून्य बाजीराव होणे नाही. होणे नाही. माधवने जी जी कामं केलीत ना, सुंदरच काम करतात, अगदी संस्मरणीय काम आहेत त्याची बरोबर आहे. माधवची. अगदीच बरोबर आहे. ज्याला आपण असा इंट्रोव्हर्ट ऍक्टर म्हणतो ना, हो, तो ऍक्टर आहे. बरोबर आहे. ताकदीचीच माणसं आहेत काका ही सगळी. ताकद म्हणजे किती ताकद. 2 शब्दामधलं जे अंतर आहे ते शोधणारी ही माणसं आहे. बरोबर आहे. कळलंय की नाही? बरोबर आहे. बरोबर. लेखकाच्या शब्दाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काहीतरी देणारी ही माणसं आहेत, कलाकार आहे ती. म्हणजे आपण नाटकात नेहमी म्हणतो की पॉज असतो तो बोलला पाहिजे, तर तसं ते बोलणार, ते बोलणारी ही माणसं खऱ्या अर्थाने संपूर्ण. त्याच्यामुळे 1-0 बाजीराव, 1-0 बाजीराव झालं. आणि त्याच्या आधी पण तुमचा एक नाटकाचा हे राहिला मुद्दा, आई नावाचं एक नाटक केलं होतं. ते काय झालं, चीनचं आक्रमण झालं. बर. चीनच्या आक्रमणानंतर आई नाटकाची त्यावेळेला निर्मिती झाली. हे माधव मनोहरांनी लिहिलेलं, कॅरेल चॅपेकचं मदर, माधव मनोहरांनी ते रूपांतर केलेलं. बर. आई, ते आम्ही केलं. बर. ते पहिल्यांदा आम्ही केलं होतं ते भुलाबाई मेमोरियलच्या टेरेसवर केलं. ते बर. ते तिथं केलं. त्यानंतर दुसरा प्रयोग आम्ही वनमाळी हॉलमध्ये केला बर त्या नाटकाचा. आणि तिसरा प्रयोग पुन्हा आम्ही केला तो भरतनाट्य संशोधन मंदिरामध्ये. बर तो असा केला की ते भरतरंग ते त्याचं स्टेज आहे, आम्ही प्रेक्षकाकडे गेलोच नाही, प्रेक्षका तसाच मोकळा ठेवला आणि स्टेजवरतीच आम्ही 2 भाग केले. जसं आम्ही भुलाभाईला करायचो तशा पद्धतीने स्टेजवरतीच आम्ही ते नाटक केलं. स्टेजवरतीच प्रेक्षकही बसले होते. पुढचा पडदा टाकून दिला आणि आतमध्ये तेवढा आम्ही अवकाश निर्माण केला आणि तिथंच दोन्ही प्रेक्षकांनी अशा पद्धतीने ते नाटक केलं. बर 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 बर. त्यामुळे ते नाटक केलं आम्ही, आईचं नाटक. म्हणजे मला असं वाटतं की बाई लंडनला जाण्यापूर्वी ही सगळी नाटकं तुम्ही केलेली आहेत, सगळी नाटकं, आणि मग बाई लंडनला गेल्या. तुम्ही सांगत होता म्हणले की एक आता पोकळी आमच्या खरोखर मनात पोकळी निर्माण झाली. आतापर्यंत बाईंची एवढी आम्हाला सवय सगळी, बाईंच्या कामाची पद्धत आम्हाला सगळी, बाईंचं झोकून देणं काम आम्हाला, त्याची आम्हाला सगळं, आणि बाईचं जे एक प्रतिभा, एवढी प्रतिभा आणि एक तेजपुंज अशी ती बाई व्यक्तिमत्व आहे, असं व्यक्तिमत्व त्यावेळेला आम्हाला भारून टाकत होतं. अगदीच बरोबर आहे. अशा पद्धती. आणि एकदम पण तोपर्यंत अरविंदने याच्यामध्ये काम केलंच होतं, शितूमध्ये काम केलंच होतं. अरविंद होताच आमच्या, सेक्रेटरीच होता आमचा रंगायंचा. आणि पुढे जायचं, आपण थांबायचं नाही. आम्ही थांबलो नाही, पुढे नाटक करत राहिलात. आम्ही नाटकं करतच राहिलो. बाधा केलं. आणि त्या स्पर्धेसाठी निमित्त स्पर्धा असायची. पण आता काय झालं, सुरुवातीला आम्ही जसं हितचिंतक सभासद, आता हे लोक कुणी करायला तयार नाही, कारकुनी वाटायची सगळ्यांना. कोण करणार आहे सगळं, पैसे घ्यायचे, पावत्या द्यायच्या, हे सगळं. आता त्यावेळेला मग मी सोडलं तर बाकी कोणालाच नाही त्याच्यात इंटरेस्ट, कोण पण ते हळूहळू जेव्हा प्रेक्षक तयार व्हायला लागला असं वाटलं आम्हाला, ती योजना थांबली. ती योजना थांबली. मग आम्ही जसं आमचं थोडीशी काय असायची गंगाजळी त्यात भागवायचो, पुन्हा काहीतरी एखादा सुविनेर काढायचो, अशा पद्धतीने पुन्हा ती गंगाजळ साठवून परत आमचं काम चालू राहिलं होतं. बाधा केलं आणि त्यानंतर एक ऐतिहासिक नाटक रंगभूमीवर आलं. त्या नाटकाने सगळा मोठा इतिहास घडवलेला आहे. शांतता कोर्ट चालू आहे, सगळ्या अर्थाने घडवलेलं आहे ते. आता इथं काय झालं, आमचं थोडंसं गिरगावातून हळूहळू दादरकडे आलो आम्ही. आता कळलं ना, आता पहिल्यांदा आमचं भुलाबाई हा सगळा परिसर होता, गिरगावच्या आसपासचा परिसर सगळा तो होता. तो आता दादर मध्ये आला. बरोबर, दादरच्या बाजूला आला. दादरच्या बाजूला आल्यानंतर आम्हाला तालमीला जागा मिळाली. तिथं छबिलदास गर्ल्स हायस्कूल, तिथे आम्हाला तो भाड्याने मिळायचा. तिथे आम्ही तालमी करायचो वगैरे, सगळं झालं. शांतताच्या तालमी तिथे झाल्यात का? शांतता तालमी तिथे झाल्या. शांततातली आपण टीम बघूया ना काका, कोण कोण होती करायची. शांतताबद्दल मी बोलायला आवडेल मला थोडं. बोललंच पाहिजे, बोला, हवं तेवढं बोला. नाही, आता काय झालं त्यावेळेला, नाही सांगतो ना, हे आम्ही स्पर्धेकरता म्हणून सगळे आम्ही नाटकं करायचो. ते एक महत्वाचं होतं आमच्या डोळ्यासमोर की स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा. त्यावेळेला काय नाही ना, आणि वेगळं वातावरण पण होतं, सगळंच होतं. आणि मग आमचे हक्काचे नाटककार तेंडुलकर. मग अरविंदने सांगितलं, तेंडुलकर यावर्षी तुम्ही आम्हाला बाधा केला, आम्ही पहिल्या वर्षी वगैरे ठीक आहे,
पण यावर्षी तुम्ही आम्हाला नाटक लिहून द्यायला पाहिजे. त्याच्या आधी का नंतर मला आठवत नाही, पण आम्ही लोभ नसावा विनंती हे तेंडुलकरांनी आधी आहे ना. मला असं वाटतं की ते बाधानंतर आम्ही हे केलं, कारण तुम्ही म्हणलं ना नोंदी आता माझ्याकडे तारीखवार नाही आहेत, एक वर्ष मागे पुढे असं विषय सोडून देतो, काही नाही, आपण नाटकाबद्दल बोलणं महत्वाचं आहे. तेच म्हटलं मी. तर लोभ नसावा विनंती हे नाटक केलं, हेस्टी हार्ट. बर. त्यांनी तेंडुलकरांनी, कारण त्यावेळेस त्यांनी ते भाषांतर केलं. भाषांतर केलं, ते रूपांतर नाही केलं. आणि त्या नाटकातलं वातावरण जे आहे ते बर्मा फ्रंटचं आहे, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळचं वातावरण आहे. ते सगळ्या मित्र सैन्य सगळे तिथे बर्मा फ्रंटवरती लढत आहेत. आणि त्या बर्मा फ्रंटवरती लढताना जे काही जखमी असतील, कसे असतील, त्यांच्यासाठी एक छोटंसं हॉस्पिटल तिथं असतंच. तशा पद्धतीचं तिथे केलेलं. आणि त्याच्यासाठी आमचा नेपथ्यकार राम शितूत फार महत्वाचा नेपथ्यकार त्यावेळी आमच्या रंगायनमधला. तर त्यांनी ते नेपथ्य केलं होतं की सगळं बांबूच्या तट्ट्याचं नेपथ्य केलं होतं. तसं नेपथ्य केलं होतं. आता नेपथ्याचं पुन्हा एक बोलतोय त्याच्यामध्ये, तर चिमणीचं घर होतं नेपथ्याविषयी मला बोलायला पाहिजे परत एकदा. आणि ते नेपथ्य केलं होतं वसंत सरवटे याने. मला वाटतं पहिलेच त्यांचं असं, मी होतो त्यांच्या बरोबर, पण आपले व्यंगचित्रकार वसंत सरवटे ते आमच्या. आणि ते असं केलं होतं की नवारच्या पट्ट्या असतात, नवारच्या पट्ट्या, तर वर एक अशी पट्टी बांधायची, ह्याची लाकडी पट्टी, खाली एक लाकडी पट्टी, आणि त्याला एका फुटावरती अशा त्या नवार आम्ही बांधायचो. म्हणजे कुठंतरी एक पिंजरा तयार होतो ना, तो फील यायचा तिथे. त्या नाटकाची ती थीम आहे तशीच आहे ती. ते घर भाड्याने द्यायला तो आल्यानंतर पिंजऱ्यासारखे असं नेपथ्य. परत आठवलं म्हणून आम्ही त्या राम शेतूच्या नेपथ्याकडे, तट्ट्याचं नेपथ्य त्याने केलेलं होतं सगळं. आणि त्याच्यामध्ये काम करायला दिलीप प्रभावळकर पहिल्यांदा रंगभूमीवरती आहे, चित्रा मुर्डेश्वर म्हणजे पालेकर, नंतर नारायण पै आमचा, तो आमच्याबरोबर अव्यात असायचं असतं नेहमीच. ते अजूनही आहेत पै काका बरोबर. नाही, नारायण पै त्यावेळेचा, आता नाही येत. नंतर यशवंत भागवत म्हणून आहे, भागवतांचा श्रीपूंचा पुतण्या, तो डॉक्टर झाला पुढे. वृंदावन दंड होते, मधु नाईक कॅप्टन त्याच्यातला. असे हे 6. आणि म्हणून बाळ कर्वे, ही सगळी मंडळी त्यावेळची धडपडणारी मंडळी, कलाकार मंडळी सगळी त्याच्यामध्ये होती. आणि ह्या सुलभाताई वगैरे नाही, सुलभा त्याच्यात नव्हती. त्याच्यात एकच नर्सचं काम होतं. एकच नर्सचं काम होतं, ती चित्रा करायची. ती चित्रा करायची त्यावेळेला तिथे. ते झालं त्या वर्षी. आणि नंतर मग पुढच्या वर्षीच्या स्पर्धेकरता म्हणून जेव्हा आम्ही फॉर्म भरायला गेलो, फॉर्म भरला आम्ही अरविंदांनी. नाटक नाही आहे, नवीन नाटक म्हणून असं काहीतरी दिलं, लेखक तेंडुलकर, आणि फॉर्म भरला. आणि तोपर्यंत तेंडुलकर पार्ल्यात राहायला आले होते. एरवी मग तेंडुलकरांचं सगळं जे काय आहे, कुठं गिरगावापासून डोंबिवलीपर्यंत सगळा तो त्यांचा तो हे विंचवाच्या विरळासारखं सगळीकडे फिरत शेवटी पार्ल्याला ते स्थायिक झाले. तेव्हा ते पार्ल्यात होते. तर त्यांनी सांगितलं तेंडुलकर, आणि ते मराठामध्ये होते, इकडं होते, ते सगळीकडे ते काम चालूच होतं त्यांचे काम. आणि ते म्हटले मला सुचत नाही काही, मला काहीही सुचत नाहीये. तो म्हणा नाही, तुम्हाला काहीतरी आमच्या करता लिहिलं पाहिजे, आम्हाला एंट्री परत घेणार नाही. बघतो काहीतरी. पुन्हा त्या अरविंदन त्यांचं सारखं चालायचं. पण एकदा काय झालं, तेंडुलकर ट्रेनने पार्ल्याला रात्री उतरले, आणि त्यावेळेला रिक्षा काय नव्हतं ग. आम्ही चालत जायचो, चालत यायचो घरापासून स्टेशनपर्यंत. तसे ते चालत घरातून निघाले हनुमान रोडने जायला. तर त्यांच्या पुढे एक ग्रुप चालला होता, आणि तो चर्चा करत चालला होता की त्यांना कुठेतरी त्या देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघामध्ये काहीतरी एक कार्यक्रम करायचा होता. तर त्या कार्यक्रमाशी चर्चा करत चालले होते. आणि त्यांनी यांना विचारलं, अहो हा हॉल कुठे आहे? म्हणजे त्याला मी तुमच्यावरच येतं, मला तिकडेच जायचं, मी तुम्हाला दाखवतो. असं करत तेंडुलकर त्यांच्यावर ते ऐकत होते सगळं. अभिरूप न्यायालय, हो, तू हे बोलायचं, तू ते बोलायचं, तू बोलाय. आणि हे करता करता तेंडुलकरांच्या डोक्यात काहीतरी एक कल्पना सुचली. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी अरविंदला सांगितलं की एक कल्पना सुचली आहे मला, मी प्रयत्न करून
बघतो. आणि त्यांनी एक पहिलं अंक लिहून दिला आम्हाला. आम्ही तालमी सुरू केलं लगेच. बर पण पहिल्यांदा मी त्याच्यामध्ये नव्हतोच, बर कारण मला सगळी निर्मिती आणि बाकी सगळ्या ज्या करायला पाठीमागं जे उभा राहायला लागायचं सगळ्या गोष्टीमध्ये, तर तेव्हापासून रंगांमध्ये मी करत होतो, इकडेही करत होतो, सगळीकडे ते करतच होतं. म्हणजे मी त्यावेळेला असं, म्हणजे आता थोडक्यात सांगतो की माझं योगदान काय आहे ते थोडक्यात सांगायचं. म्हणजे जी कामं केल्याशिवाय संस्था उभी राहत नाही, नाटक उभं राहत नाही, प्रयोग उभा राहत नाही, चळवळ उभा राहत नाही, कलाकार उभं राहत नाही. आता एवढी व्याप्ती त्या कार्याला आहे माझ्या नाटकाचा कणा. आता त्याला तुम्ही काय म्हणाल, कसं म्हणाल, पण थोडक्यात जी माझी जी भूमिका जी आहे ती अशी भूमिका आहे. आपण ऐकत होतात ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या सुषमा देशपांडे यांनी घेतलेल्या खास मुलाखतीचा भाग दुसरा. सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.